मराठी बिग बॉस विरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आलेली आहे। बिग बॉस मध्ये सहभागी झाल्यानंतर बिग बॉसच्या घरामध्ये दिव्या शिंदेला संविधानाविषयी बोलण्यास मनाई केली असल्याचा आरोप तिच्याकडून करण्यात आलाय आणि याविषयी दिव्या शिंदे आणि मुंबई उच्च न्यायालयाकडून वकील नितीन सातपुते यांच्यासोबत आमच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे यांनी संवाद साधलेला आहे। बघूया। मराठी बिग बॉसचा वाद आता थेट कोर्टात जाण्याची शक्यता आहे। आपल्या सोबत बिग बॉस फेम व्हायरल गर्ल दिव्या शिंदे आहेत। आपण थेट त्यांच्याशी बोलणार आहोत। ताई, काय सांगाल, तुम्ही बिग बॉस मध्ये जाण्याच्या आधी पण फार प्रसिद्ध होता, बिग बॉस मध्ये गेल्यानंतर सुद्धा खूप चर्चेत राहिलात आणि आता बिग बॉस मधून बाहेर पडलात तरी पण चर्चा मोठ्या रंगल्यात। मला असं वाटतं की जो माणूस वैचारिक वारसा घेऊन चालतो तो प्रसिद्धच असावा आणि त्यांनी प्रसिद्धीमध्येच राहावं, कारण आपले विचार मांडणं हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो आणि जो मी मांडत आली आहे, त्यामुळे लोकांनाही ते आवडतं आणि लोकही डोक्यावरती घेतात। पण तुम्ही बिग बॉस मध्ये होता, सगळं काही व्यवस्थित सुरू होतं, सगळ्यांशी तुमचं एकदम व्यवस्थित बोलणं होतं। काय घडलं असं अचानक की तुमची एक्झिट झाली आणि त्याच्यानंतर आता तुम्ही आणखीन मोठं पाऊल त्याच्यापेक्षा मोठं घेणार आहे? मला असं वाटतं की वारंवार घरामध्ये हे सांगून सुद्धा की काही गोष्टींवरती भाष्य करू नका, तुम्हाला नाही कळणार ज्यावेळेस मी काही बोलेल तेव्हा, किंवा मी बाहेरचं बोलत नाहीये किंवा अशा काही गोष्टी मी बोलणारही नाही ज्या तुम्हाला कळणार नाही, कारण त्या चळवळीतल्या गोष्टी आहेत। मी त्यांना उदाहरणासहही सांगितलं की बंडखोरी काय असते, विद्रोह काय असतो, अन्यायाविरुद्ध लढणे काय असते, हे मे बी तुम्हाला समजण्यास थोडंसं जाऊ शकतं, कारण माझा वारसा आहे तो, तुमचा नाहीये। तुमचा कलाकार आहात, मे बी तुम्हाला ते समजण्यासाठी कठीणही जाऊ शकतं, तर मी कधी ते बोलणार नाही। पण वारंवार वारंवार त्याच 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 गोष्टी, मग मी एक दिवस ठाण केलं की ह्यांना बाहेरच्या गोष्टी जरा ऐकूनच दाखवू, ज्या की काही लोकांना पचल्याच नाही आणि समजल्याही नाही। मग तो वाद निर्माण झाला अशा प्रकारे। आता बिग बॉस मधून एक्झिट झाल्यानंतर तुम्ही कोर्टाचे दरवाजे ठोठावणार आहात? जी गोष्ट माझी मांडली गेली नव्हती आणि इतक्या दिवस मी शांत होते की अशा काही गोष्टींनी समाजामध्ये तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे, आपण आपल्या बाजूने हँडल करू त्या गोष्टी, म्हणजे कसं असतं, समोरच्याला नाहीच मान्य करायच्यात, मग त्या गोष्टी बाहेर येणंही गरजेचं असतं। जसं की मी आत्ता प्रेस कॉन्फरन्समध्ये मुद्दे मांडले की ज्यावेळेस मी संविधानाचं नाव उच्चारलं त्यावेळेस त्यांनी मला असं सांगितलं की तुम्ही संविधानाबद्दल नाही बोलू शकत। का नाही बोलू शकत? याचा अर्थ तुम्ही ते अजूनही एका जातीचं मांडताय किंवा तुमचा कल आहे किंवा तुम्ही असं समजताय की नाही नाही हे ह्या माणसांनी लिहिलंय ते एकाच जातीचं झालंय। या बिग बॉस मध्ये असे काही शब्द वापरले जातात की बीप वाजवावं लागतं, की ते शब्द जे आहेत ते लोकांना दाखवता येत नाही। अशा कार्यक्रमामध्ये संविधानाचं नाव घेतलं दिलं नाही, काय कारण वाटतं तुम्हाला? आता ते त्यांच्यावर आहे आणि कसं असतं, प्रत्येक बॅकग्राऊंडचा माणूस तिथं आलेला असतो। मी तो प्लॅटफॉर्म यासाठी यूज केला की मी अनेक लोकांपर्यंत एक सोबत पोहोचू शकेल। माझ्यासाठी तो प्लॅटफॉर्म होता की माझे विचार, की चला बाबा, महाराष्ट्रामध्ये अशी एक मुलगी आहे जी इतिहास सांगते किंवा स्वाभिमान जागवण्याचा प्रयत्न करते, तर त्यांचं ते बघ, तुमचे संस्कार तुमच्यापाशी असतात, माझे विचार माझ्यापाशी, तुमचे विचार तुमच्यापाशी। तर आपल्यासोबत होत्या दिव्या शिंदे, ज्यांनी त्यांना बिग बॉस मधून जेव्हा बाहेर पडावं लागलं त्यानंतर त्यांनी जे आहे ते आता कोर्टात जाण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्या बिग बॉस ची विरोधातली ही याचिका कोर्ट स्वीकारणार का याकडे सर्वांचं लक्ष असेल।